आता होणाऱ्या ज्या निवडणुकी जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती ती नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकनिहाय निधी त्यांना द्यावाच लागतो. की तुमच्या इलेक्शन तुमच्या जिल्हा नगरपालिका तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषदला सर सगळ्यात ताकदी तुमच्यासोबत राहणार. आता है किसमें कितना दम ना मला त्यांना एकच सांगायचं कमीत कमी एक नगरसेवकचं तरी इलेक्शन निवडून दाखवा. आणि जे जुने लोक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही कोणतेही शब्द नगरपालिकेला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक कोणते शब्द नाही. मी तर पाहतच म्हणलो की माझा खर्च मी कुणी उभा करणार नाही. जिल्हा परिषदला पंचायत समितीला सुद्धा तीच परिस्थिती आहे. पण आपल्याला नवीन लोक जे पण काही आलेले आहेत आपल्याला एकजुटीने, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यासोबत फिरले सगळे जिल्हा प्रमुख असतील, राजेंद्र मस्के असतील, गावामध्ये काही ना काही चालू असतं. पण एकजुटीने आपण तुम्हाला वरती कोणताच अन्याय नाही होता. आपण एकत्र आपल्याला काम करायचं. एक महत्वाचा विषय तुम्हाला इथं अजून एक मला बोलायचा आहे की सगळ्यांच्या डोक्यामध्ये सांगत साहेब की असं आहे की सत्ता नाही आली, आमदार तर झाले, आता काम कसे करणार. विष्णू भैया बरोबर आहे का? कार्यकर्त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. मागच्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोविड नंतर 6 महिन्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषदला दळवी साहेब प्रशासन बसले. जनरल बॉडी कुठं पण नसते. आता होणाऱ्या ज्या निवडणुकी जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती ती नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकनिहाय निधी त्यांना द्यावाच लागतो. त्याची काळजी करायची गरज नाही. मंत्री कमिटी करायची असेल, डीपीडीसी असेल किंवा अधिवेशन असेल, आपल्या मतदारसंघामध्ये फंड आता तर बजरंग बाप्पा सोबत आहेत ना, बजरंग बाप्पा सोबत. त्याच्यामुळं तुम्ही काही म्हणजे निधीचं हे ते तुमच्या जनरल बॉडी प्रमाणे तुमचं नगर उत्थान, दलित उत्थान, दलित वस्तीचं बजेट प्लेट हे काम होतातच. आणि जे महत्वाचे काम आपण जे टप्प्यात आणले, बिंदुस्वराचे पूल असेल, तुकूरचा एक विषय पूर्णपणे प्रस्ताव आहे, फुल सांगलीचा प्रस्ताव तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून पाठपुरावा करायचा झाला. तुम्ही हे डोक्यातून काढा. आपण त्याच्यामध्ये ते रेल्वेच्या संदर्भातले आपल्या त्या 8-10 गावाचा विषय लोक फप्पा त्या रेल्वेची बैठक आपल्याला तिथे लावायची लोक. आणि हे उर्वरित काम नक्कीच आपण पूर्णपणे करू. परत एकदा आपण सर्वजण सोबत राहिले. पण तुम्हाला ही गोष्ट मी सांगेल कार्यकर्त्यांनी की तुमच्या इलेक्शन तुमच्या जिल्हा नगरपालिका तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषदला सर सगळ्यात ताकदी तुमच्यासोबत राहणार. आता है किसमें कितना दम ना तुम्ही सत्तेमध्ये ना निवडणूक लावा लवकर. 2 दिवसानंतर पूर्ण लोकांचा आशीर्वाद काही आपल्या सोबत एक तर मला एक कळत नाही. आतापर्यंत मी पंचायत समिती, विष्णुवादा, जिल्हा परिषद, आमदारकी, परत आमदारकी हे आपल्या आशीर्वादामुळे निवडावे. मला त्यांना एकच सांगायचं कमीत कमी एक नगरसेवकचं तरी इलेक्शन निवडून दाखवा. सगळ्यांना बोलतोय मी, तुमचं यावेळेस सगळ्यांनाच आमदारकी उभं राहायचं होतं. 396 कुठे भंगार आपल्या ह्याच्यात
आणि जाती पातीचं राजकारण जर असलं असतं तर आपण तो कोणत्याच फ्रेम मध्ये नाही पप्पा. आपण पुरोगामी विचाराचे आणि ठामपणे कोणती भूमिका आपण स्पष्ट घेतो. झरंगेदार पाटील काही पवार साहेबांसमोर जी बोललेली भूमिका आहे की झरंगे दादा पाटील म्हणतात तसं त्या भूमिकेला मी अजून पण बघतो आणि मी ठामच आहे. तुम्हाला जेव्हा पण रस्त्यावर उतरायची गरज नाही तर आम्ही दादांसोबत त्यांनी जे आदेश दिले तशा पद्धतीने आपण काम करू. आता सगळ्या काही विषयात मला असं वाटतं 15 दिवसांमध्ये आपण निवडणूक लढली त्याच पद्धतीने आपण या निवडणूक लढू. एकदा ही निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर दळवी साहेब तुम्हाला ही शेवटची फडफड आहे सगळ्यांची. कुणी पुण्याला निघून जाईल, कुणी मुंबईला निघून जाईल, म्हणून काळजी करू नका. आणि खास करून सर्व मी जातीपातीच्या समीकरणामध्ये सगळ्याच विषयामध्ये मी कोणत्याही फ्रेममध्ये आणणार तुम्हाला नेहमी काढले जाते की मराठा समाजाचं कसं होईल, मुस्लिम समाजाचं कसं होईल. मी तो ओबीसी आहात पण अण्णा मराठा समाज आणि मुस्लिम समाज हे वन साईड पडले. तुम्हाला पण जी काळजी सर्वांकडे होती जो पुरोगामी विचार आदरणीय पवार साहेबांचा होता अण्णा घाट आणि मुलीन पुरा एकदा निघालं का विश्वास करा. या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात जसे कोविड हे सगळे काळ होते यावेळेस काही पहिल्या दिवशीपासून आपण कामात लागू एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.